झी 24 तास एक पाऊल पुढे। आज मराठी सिनेविश्वावरती शोककळा पसरवणारी घटना घडलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचं निधन झालेलं आहे। दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांच्या शेकडो चाहत्यांनी उपस्थिती लावलेली होती। या दोघांच्याही निधनानं रंगभूमी आणि सिनेविश्वावरती शोककळा पसरलेली आहे। काल मध्यरात्री 12च्या सुमाराला मुंबईकडे परतत असताना उर्से टोल नाक्याजवळ हा अपघात घडला। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचं नियंत्रण सुटून तो डिव्हायडर ओलांडत अभ्यंकर यांच्या वॅगनार गाडीवरती जाऊन आदळला। यात आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचं निधन झालेलं आहे। या दुर्दैवी अपघातामध्ये अक्षय पेंडसेंच्या 1.5 वर्षीय मुलाचाही मृत्यू झालेला आहे। दोघांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीचे 2 तारे निखळल्याची भावना व्यक्त होतीये। आनंद अभ्यंकर सारखा निष्पाप किंवा अक्षय पेंडसे सारखा निष्पाप आणि एक खऱ्या अर्थाने 2 वर्षाचा निष्पाप, असे 3 निष्पाप बळी ह्या दुर्घटनेमुळे गेलेले आहेत। आता ह्याच्यापुढे प्रत्येकाला हाच प्रश्न आहे की जसं संदीप म्हणाला की हे खरंच असं किती दिवस आपण सहन करायचं, किती दिवस ऐकून घ्यायचं आणि किती दिवस आपण स्वतःचं आणि दुसऱ्यांचं सांत्वन करायचं। बोलायची सुद्धा बोलताना सुद्धा त्रास होणार आहे। पण अचानक सकाळी मला माझ्या शेजारीने सांगितलं की असं असं झालं आहे, तुम्ही टीव्हीवर बघा। तेव्हापासून मला काही सुचतच नाही आहे। त्याच्यामुळे मी इथपर्यंत आले। आज फर्स्ट टाईम मी स्मशानभूमीत आलेले आहे। माहिती नाही काय म्हणजे लिटरली असं वाटतं की आमच्या कुटुंबातलीच व्यक्ती 2 गेलेले आहेत आणि सध्या तर भयंकर म्हणजे विचारही करवत नाही आहे। अक्षय माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान, आनंददादा एवढा एक्सपिरियन्स माणूस। आम्ही महिन्याचे 22 दिवस एकत्र 12 तास घालवलेले आहेत शूटिंगच्या निमित्ताने। खूप गप्पा, खूप मजा केली आहे। अक्षय पेंडसे हे दोन्ही कलाकार, आनंददादा इतका वयाने मोठा असून पण आमच्याबरोबर नेहमी मित्रासारखंच असायचं। अजून हे सत्य ॲक्सेप्ट करायला होत नाही। मला सकाळी बातमी कळली माझ्या कानांवर माझा विश्वासच बसला नाही। आमच्या सिरियलमधले 2 मोहरे एका वेळेला गेले। सिरियलच्या हानीबरोबरच आमची वैयक्तिक खूप हानी झाली। शॉकिंग गोष्ट आहे माझ्यासाठी। म्हणजे माझ्यासाठी आणखी एक दुःखाची गोष्ट म्हणजे काल माझे वडील पण वारले। ते सगळं मी करून मी इथे आलो। मला काय कळत नाही खरं। आनंद, मी, मोहन जोशी आम्ही सगळ्यांनी एकत्र करिअर सुरू केलं होतं। आनंद तर माझी फॅमिलीच होता। खूप पॉझिटिव्ह, खूप आनंदी। त्याच्या आयुष्यातले सगळे अपडाऊन्स मी बघितले, त्याचा ग्रोथ बघितला। कधीही त्यांनी कुठल्या निगेटिव्ह गोष्टीवरती विचार केला नाही। अत्यंत पॉझिटिव्ह। कलाकारांची जात ही कलाकार हीच असते। या दोघांनाही कलाकार म्हणून खूप ॲप्रिशिएट करत होतो मी। अक्षय तर माझ्या बायकोचा बालमित्र होता आणि ज्या प्रकारे सगळं घडलं मला तर ते भक्तीबाईंपासून सगळं आठवायला सुरुवात झाली। आणि आमच्या सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर हा आहे की कार्यक्रमासाठी, नाटकांसाठी आम्ही रात्री बेरात्री एक्सप्रेस हायवेवरती नाही, महाराष्ट्रावर सगळीकडे फिरत असतो। आणि ज्या प्रकारे तिकडे सगळी आम्ही प्रकार बघतो, गैरव्यवस्था सगळी, ट्रकच्या मागे रिफ्लेक्टरसुद्धा नसतात। 10 फुटावर गेल्यानंतर कळतं की समोर ट्रक आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।